प्रेज लॉर्ड कॅरिश्मा चर्च. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात. आज मी या मंदिरामध्ये देवाच्या कृपेमध्ये आणि त्या या शब्दात दिवसामध्ये करतो. परमेश्वराला धन्यवाद देतो की त्या परमेश्वराच्या कृपेने आणि दयेने आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत, आशीर्वादित आहोत, निरोगी आहोत. सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन पासून आणि व्हायरसेस पासून बरे आहोत, त्यापासून दूर आहोत, म्हणून परमेश्वराला धन्यवाद प्राप्त हो. या प्रियांनो, आजची सभा आपण सुरुवात करूया आणि ओपनिंग प्रेयर मध्ये जाऊया. आपली सभा परमेश्वराच्या सामर्थ्य हातात सोपवूया. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान यहोवा परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने दीन आणि नम्र होऊन आम्ही येतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वर, आजचा दिवस तू आमच्या जीवनात जोडलास. आम्हाला मागील महिनाभर आणि मागील आठवडाभर सुरक्षित ठेवलं, आशीर्वादित ठेवलं, निरोगी ठेवलं, तुझ्या कृपेत दय ठेवलं, म्हणून तुला धन्यवाद. आमच्या सगळ्या गरजा पुरविल्या, आम्हाला उत्तम अन्न वस्त्र पदार्थांनी तृप्त केलंस, म्हणून धन्यवाद. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, आजची संपूर्ण सभा तुझ्या सामर्थ्य हातात देतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती चालव आणि प्रत्येक भागामध्ये लीड करणाऱ्याच्या ओठाला जिभेला तू स्पर्श कर आणि ही सभा आशीर्वादाची कर. आम्ही प्रार्थना करतो विशेष करून प्रेज अँड वर्शिप लीडर आणि साठी, जे आम्हाला तुझ्या उपकार स्तुतीमध्ये नेतात आणि आमच्या उपकार स्तुतीच्या पंखांवर तू विराजमान होतोस. ती उपकार स्तुती तू मान्य करून घे. ती लीड करताना लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य आम्हाला तू दे आणि तुझ्या नावाचा गौरव कर. आम्ही प्रत्येक वाद्य वाजवणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देत होतो. आमच्या चर्चच्या सगळ्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आज तुझं वचन जे तुझे दास देणार आहे, रेवंड अशोक देवतळे साहेब, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्यांना भर. प्रत्येक भागात लीड करणाऱ्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझी स्तुती, आराधना, भक्ती आणि वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा कर, अशी आम्ही विनंती करतो. आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करतो आमचे बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब, त्यांची पत्नी सिस्टर माली अक्का, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो. संपूर्ण फॅमिलीसाठी प्रार्थना करतो. तुझी कृपा, दया, अनुग्रह, आशीर्वाद त्यांच्यावर असू दे. आम्ही आमच्या या चर्चच्या प्रत्येक मेंबरसाठी, पास्टर्स, लीडरसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. सगळ्यांवर तुझी कृपा, दया, अनुग्रह, आशीर्वाद असू दे. तुझी सुरक्षितता असू दे, अशी आम्ही विनंती करतो. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस आणि होय आमेनमध्ये उत्तर देतोस. संपूर्ण देशावर आणि जगावर जे कोरोनाचं संकट आहे, त्यापासून तू आम्हा सर्वांना सोडव. तुझ्या वचनाने, तुझ्या शब्दाने, तुझ्या आज्ञेने आणि हुकमाने त्या विषाणूचा तू नाश कर आणि संपूर्ण मानवजातीला वाचव. तू परमेश्वर या जगावर प्रेम केलेला आहेस. त्या प्रेमाखातर आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे. त्याच द्वारे, त्याच येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला ह्या सगळ्या महापारीपासून तू सोडीव, सुरक्षित ठेव, आशीर्वादित ठेव आणि आशीर्वादित ठेवलं म्हणून तुला आधीच धन्यवादही देतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पुढच्या भागाकडे जाऊया. आपण वाचूया, शास्त्र भागामध्ये वाचूया. आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये जाणार आहोत. त्यापूर्वी उपकार स्तुतीचं स्तोत्र आपण वाचणार आहोत, जे आपल्याला प्राप्त होतं स्तोत्रसहिता 34 याच्या 1 ते 10 मध्ये. आणि ह्या भागामध्ये सिस्टर करुणा सोनकर समोर येऊन हा शास्त्र भाग आमच्यासाठी वाचतील, अशी मी त्यांना विनंती करतो. सिस्टर करुणा समोर येतील आणि स्तोत्रसहिता 34 1 ते 10 पर्यंत आमच्यासाठी वाचतील. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 34 1 ते 10. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल. दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाही. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याच्या भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. 10वं वचन. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. प्रेज द लॉर्ड. देवबाप्या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. हां, प्रेज लॉर्ड. थँक यू सिस्टर करुणा, सुंदर वचन वाचल्याबद्दल. यावेळेस आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये जाऊ, प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊ. परमेश्वराने आमच्यावर जे उपकार केले ते स्मरण करू आणि त्याला धन्यवाद देऊ, गीत गाऊ, टाळ्या वाजवू आणि त्या देवाचे गौरव करू. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरंड वितेश सोनेकर यांना, त्यांनी समोर यावं ना आणि प्रेज अँड वर्शिपमध्ये आम्हाला लीड करावं. त्याचप्रमाणे
म्युझिशियन सुद्धा समोर येतील. जॉय आणि सॅमी या दोघांना मी विनंती करतो त्यांनी समोर येऊन यामध्ये आम्हाला लीड करावं. आपण सगळे प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊ. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परत तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या पवित्र वारी त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या स्तुती आणि भक्तीसाठी आज परत एकदा त्याच्या प्रियजनांसंगती उपस्थित केलेला आहे. परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो, त्याचा गौरव करतो, कारण तो चांगला परमेश्वर आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे. आमेन. आणि तुम्ही आपल्या परिवारासंगती परमेश्वराची आराधना करत आम्हाला नक्की माहीत आहे. तुम्ही सर्व एकत्रित झालेले आहात आणि देवाच्या त्या उपस्थितीचा अनुभव तो आज तुम्हाला घडून देणार आहे. प्रेज लॉर्ड. त्या देवाला म्हणा, देवा तुझे मी मनापासून उपकार मानतो की आज जिवंताच्या भूमीवर तू मला जिवंत ठेवलेला आहे, तुझी महिमा करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी. त्या खरोखर त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याचा गौरव करा. स्तोत्र संहिता 95 मध्ये वचन आहे की या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. प्रेज लॉर्ड. आपण स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, त्याचे उपकार स्मरण करूया, कारण तो आपला तारणदुर्ग आहे, तो आम्हाला वाचवणारा आहे, तो आम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे. त्याने तुम्हाला आणि मला सर्व पापाच्या त्या बंधनातून मुक्त केलेला आहे. तो परमेश्वर म्हणतो आहे, जेथे कुठे माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जमतात त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. आज परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. त्याचा अनुभव प्रत्येक जण आज घेणार आहे. आमेन. त्या परमेश्वराच्या आपण सन्मुख जाऊया, त्या पवित्र स्थानामध्ये त्याला म्हणूया, तू आम्हाला घेऊन चल प्रभू. त्या प्रभूला धन्यवाद द्या. प्रियानो, सर्व मिळून आम्ही आपल्या कुटुंबांसंगती आहोत. प्रत्येक व्यक्ती आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. सर्व मिळून डोळे बंद करूया आणि म्हणूया, देवा तू खरोखरच किती महान परमेश्वर आहे, किती उत्तम असा चांगला परमेश्वर तू आहे. धन्यवाद द्या. राबा शाखारियाला राबा सांदा राबा लिया राबा बाबा ओरोबोरो मखा सांदे रे बेरे बोलो रोबो सखाराबा. परमेश्वरा तू आपल्या प्रिय लोकांना आज स्पर्श कर परमेश्वर. ओ धन्यवाद देतो देवा. वेगवेगळ्या परिस्थितीतून लोक जात आहेत. हो, परिस्थिती फार गंभीर आहे, परंतु सर्व परिस्थितीवर विजय मिळवणारा तू परमेश्वर आहेस. आमचे अश्रू पुसणारा तू परमेश्वर आहेस. परिस्थितीला बदलणारा तू परमेश्वर आहेस. तू प्रत्येक परिस्थिती आमची बदललेली आहे परमेश्वर. ओ धन्यवाद, ओ धन्यवाद, धन्यवाद. स्तुती हो, स्तुती हो. तुझ्या रक्तासाठी धन्यवाद, तुझ्या क्रूस खांबासाठी धन्यवाद, कारण तू महान आहेस, तू महान आहेस, तू महान आहेस. तेरा नाम है यीशु, तेरा नाम है सबसे ऊंचा, तेरा नाम है यीशु, तेरा नाम कितना महान, तेरा नाम. ये सब मिलकर अपने आवाज़ों को उठाते हुए, अपने हाथों को उठाकर तेरा वो जीवित परमेश्वर की महिमा करें, है सबसे उसका नाम ऊंचा करें. तेरा नाम है यीशु, तेरा नाम कितना महान, तेरी महिमा में हम हाथ उठाते हैं, हम दो सना हम तेरी गाते हैं, अपनी स्तुति की भेंट चढ़ाते हैं. जय जयकार हम तेरी
यस लॉर्ड, हम अपनी स्तुति की भेंट आज सुबह आपको चढ़ाते हैं। हम जय जयकार के साथ आपके सन्मुख आते हैं। परमेश्वर का वचन कहता है, आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाएं, अपने उद्धार की चट्टान का जय जयकार करें। हम धन्यवाद करते हुए उसके सन्मुख आए और भजन गाते हुए उसका जय जयकार करें। हाँ प्रिय, हम भजन गाकर उसका जय जयकार करें, उसकी आराधना करें, उसे स्मरण करें, उसके याद करें, क्योंकि वह यही चाहता है कि हम उसकी स्तुति आराधना आत्मा और सच्चाई के साथ करें। आमेन, हालेलुया। प्रभु की आराधना करें, प्रभु के नाम को ऊंचा करें, परमेश्वर की आराधना करेंगे। गीत को गाएंगे, यहोवा 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 जिंदा खुदा। प्रभु की महिमा करें। आमेन। थैंक यू लॉर्ड, वर्शिप यू जीसस, वर्शिप यू लॉर्ड। थैंक यू जीसस। आइए आराधना करें ऊंचे स्वरों के साथ। थैंक यू यहोवा 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 Come on. यहोवा 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह। यहोवा जिंदा खुदा, वो हमारा बादशाह, जो मसीह में मुरत हुआ। यहोवा 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 शामा भी तू, जो रहता साथ साथ। यहोवा रोही भी तू, मेरा चौपा साथ साथ। यहोवा शामा भी तू, जो रहता साथ साथ। यहोवा रोही भी तू, मेरा चौपा साथ साथ। जो भी मांगेंगे वही मिल जाएगा, जो भी ढूंढेंगे वही पाएगा। जो भी मांगेंगे वही मिल जाएगा, जो भी ढूंढेंगे वही पाएगा। खटखटाए तो खुल जाएगा। यहोवा 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 है पाक यहोवा निसी, तू झंडा कौम का। है पाक यहोवा राफा, तू शाफी कौम का। है पाक यहोवा निसी, तू झंडा कौम का। है पाक यहोवा राफा, तू शाफी कौम का। तेरे पीछे चले और शक ना करे, बल्कि रखे ईमान है मसीह में। तेरे पीछे चले और शक ना करे, बल्कि रखे ईमान है मसीह में। जो भी चाहे वो हो जाएगा। यहोवा 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 है यहोवा ईरे, जो मुहैया करता है। है यहोवा शामा, जो तसल्ली देता है। है यहोवा ईरे, जो मुहैया करता है। है यहोवा शामा, जो तसल्ली देता है। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। आज शैतान भी झुक जाएगा। यहोवा 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 यहोवा
यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा यहोवा सब मिलकर घरों में यहोवा 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 जिंदा खुदा वो हमारा बादशाह। Yes, Lord. यहोवा जिंदा खुदा वो हमारा बादशाह, जो मसीह में मुजस्सिम हुआ। यहोवा 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 यहोवा। आमेन, हालेलुया। यहोवा 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 जिंदा खुदा। आमेन। हमारा परमेश्वर जिंदा परमेश्वर है, क्योंकि यहोवा महान ईश्वर है और सब देवता के ऊपर महान राजा है। आमेन। पृथ्वी के गहरे स्थान उसी के हाथ में है और पहाड़ों की चोटियां भी उसी की है। समुद्र उसका है और उसने उसको बनाया है, और स्थल भी उसी के हाथ का रचा है। आमेन, हालेलुया। और स्थल जो कुछ हम देखते हैं, समुंदर, ये पहाड़ी, ये नदियाँ, ये जंगल, सब कुछ उसने अपने शब्द के द्वारा निर्माण किया है। आमेन। इसलिए उस परमेश्वर की हम आराधना करते हैं, उससे कहते हैं तू अद्भुत है, तू चमत्कार करता है। इसलिए हम गीत को गाएंगे, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। जब यहोवा मुझे तेरी जरूरत है, प्रभु हमारे साथ नहीं है तो हम कुछ भी नहीं कर सकते। आमेन, हालेलुया। मुझे पता है कि आपके घर में आज, आपके परिवारों में आज परमेश्वर की उपस्थिति है, प्रभु वास करता है। सब मिलकर प्रभु की आराधना करें। बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यस लॉर्ड। कम ऑन, सब मिलकर ताली बजाएंगे घर में। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बोलो बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना कि अपने हाथों में खुद मेरी सूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी ज़ीनत, हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी ज़ीनत। मेरा जिंदगी मेरी तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है। यहोवा क्या है, मुझे तेरी जरूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। चिराग है कदमों के लिए और मेरे राहों की ज्योति, चिराग है कदमों के लिए और मेरे राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा, तू शाहे ज़मा तू जिंदा खुदा, तू ना झूठी मूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। आसमां तूने
समुंदर की हद ठहराई, आसमां तूने बनाया, समुंदर की हद ठहराई, झरने परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई, झरने परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बोलो बिन तेरे मैं वर्शिप हिम, वर्शिप हिम, वर्शिप हिम। बिन तेरे मैं कुछ Once again, बिन तेरे, बिन तेरे मैं कुछ भी। यहोवा, यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना कि अपने हाथों में खुद मेरी सूरत है यहोवा। क्या बोलेंगे? मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना कि अपने हाथों में खुद ही मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। सब मिलकर कहे यहोवा, मुझे तेरी जरूरत है। कहिए यहोवा, यहोवा, मुझे तेरी जरूरत है। यस लॉर्ड, यस लॉर्ड, यस लॉर्ड। यहोवा, मुझे तेरी जरूरत है। बिन तेरे मैं कुछ नहीं यीशु, तू नहीं तो कुछ नहीं, तू है तो सब कुछ है। क्योंकि तेरा वचन कहता है मैं तुम्हें न कभी छोड़ूंगा न त्यागूंगा, पर इस संसार के अंत तक मैं तुम्हारे संग रहने वाला परमेश्वर हूँ। और हमने जैसा कि गीतों में भी गाया है कि अपने हाथों पर तूने हमारी सूरत खोद कर रखी है। यस, क्योंकि तू हमसे प्यार करता है, तू हमारी सुधि लेता है, तू हमें चंगाई देता है, तू हमें छुटकारा देता है, तू हमारी परिस्थिति को बदलता है। इस संकट के समय, इस महामारी के समय में प्रभु जी, जब सारा संसार त्रस्त है इस कोरोना वायरस से प्रभु जी, लोग भयभीत हो चुके हैं आज, पर हम धन्यवाद देते हैं आपके लहू के लिए, आपकी सुरक्षा के उन बाड़े के लिए जो हमारे चारों ओर आपने बना के रखा है। आज हम यीशु मसीह के नाम से अपने आप को सुरक्षित पाते हैं। इस संसार में जब हम रहते हैं प्रभु जी, इस हमारे नागपुर शहर में हम हैं, तूने हमें सुरक्षा प्रदान की है प्रभु जी, बचाए रखा है, क्योंकि आप, हमारा भरोसा आप पर और आपके वचनों पर है प्रभु जी। सचमुच प्रभु जी, हम आपकी आराधना करते हैं, क्योंकि आज ऐसे परिस्थिति में प्रभु जी हम ना कोई हॉस्पिटल में एडमिट है, ना हम कहीं बिस्तरों पर पड़े हुए हैं, पर हम यीशु मसीह के नाम से चंगे हैं, और वही चंगाई को हम हमारे शरीरों में ले लेते हैं प्रभु यीशु। जो भी व्यक्ति आज यहाँ से देख रहे हैं, महिमा कर रहा है, आज यीशु का लहू का बाड़ा उनके चारों ओर हम रखते हैं यीशु के नाम से। कोई बीमारी आपको छूने ना पाएगी, कोई भी इन्फेक्शन आपको होने ना पाएगा। यस लॉर्ड, आपकी चंगाई यीशु के नाम से हर एक परिवारों पर हम रखते हैं। तू बचाने वाला परमेश्वर है, तू छुड़ाने वाला परमेश्वर है। ओ धन्यवाद, ओ धन्यवाद, स्तुति करें।
तेरी स्तुति Come on, सब मिलकर। आराधना Yes. करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना महिमा से तेरी तू इस जगह को भर जो भी तू चाहे तू यहाँ पर कर हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे एक प्रार्थना महिमा से तेरी महिमा से तेरी तू इस जगह को भर जो भी तू चाहे तू यहाँ पर कर हालेलुया Come on, church. हालेलुया हाथों को उठाते हुए हालेलुया 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 करुणा से तेरी नया दिन दिखाता है ढाल बनकर मेरी तू मुझको बचाता है जब मैं पुकारूं तू दौड़ाता है जब मैं गिरूं मुझको उठाता है हालेलुया 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 Yes, Lord, we worship you, Jesus. We glorify your name. प्रभु हम आपका नाम उठाते हैं, हालेलुया आपकी आराधना करते हैं राजा। आप महान परमेश्वर हैं। Yes, Lord. हालेलुया सारे जहां में तुझ सा कोई नहीं तुझको छोड़ कोई प्रभु ही नहीं घुटने में टेकूं बस तेरे सामने तू है मेरा प्रभु तू मेरा खुदा हालेलुया हालेलुया Yes, Lord. हालेलुया हालेलुया वर्षिप धन्यवाद करे उसको छोड़ कोई प्रभु नहीं, वो कोई नहीं हो सकता। वो जीवित महान परमेश्वर है, उसकी आराधना करे। Yes, Lord. वो हमसे प्यार करता है। प्यार है तुझसे प्यार है तुझसे प्यार है यीशु चाहूं तुझे हर पल चाहूं तुझे हर दिन चाहूं तुझे यीशु हालेलुया तुझसे प्यार है Yes, worship him. तुझसे प्यार यीशु है है हम, उससे प्यार है यीशु हमें। यीशु Yes, Lord. चाहूं तुझे, चाहूं तुझे हर पल चाहूं तुझे हर दिन चाहूं तुझे। हर दिन चाहूं तुझे यीशु हालेलुया 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 Sing in the spirit. वो अन्य भाषा में। हालेलुया Hallelujah, 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 hallelujah.
Enderere bosso kondororo. Enderere bassa kalara basandere. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घ्या प्रिय. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. तुझी उपस्थिती आहे. कुटुंबांमध्ये तुझी उपस्थिती आहे प्रभू. अंतकरण जासणारा परमेश्वर तू आहेस. कारण तुझं वचन म्हणतं जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तू अंतकरणामध्ये आमच्या हृदयामध्ये वास करणारा परमेश्वर आहे. आणि तू म्हटलं आहे तुमचं शरीर तर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. येस लॉर्ड. आज आमचं शरीर, आमचं हृदय, आमचं मन पवित्र आत्म्याचं मंदिर असं असू दे परमेश्वर. तुझ्या साठी परमेश्वर पित्या आम्ही आपले हात उभारतो. आम्ही आपलं मुख उघडतो आणि स्तुतीचा भेट, स्तुतीची ही भेट तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे परमेश्वर. याचा स्वीकार कर परमेश्वर. आणि तू स्वीकार केलेला आहे, धन्यवाद देतो. आत्म्याने आणि खरेपणाने तुझी आराधना आम्ही करत आहोत, स्तुती करत आहोत, महिमा करत आहोत परमेश्वर. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, धन्यवाद देतो. प्रत्येक परिवाराला आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू आम्हा प्रत्येकाकडून करून घे परमेश्वर. धन्यवाद. पुढील संपूर्ण वेळ तू आम्हाला सांभाळून ठेव आणि आशीर्वादित कर. सर्व आदर महिमा तुला देतो. प्रार्थना धन्यता नरे येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे, त्याला धन्यवाद दिलेले आहे. त्याने केलेले उपकार स्मरण केले, टाळ्या वाजवल्या आणि जयघोष त्या देवाच्या गौरवासाठी केलेला आहे. या प्रियांनो आपण पुढच्या भागाकडे जाऊया. थँक्यू पास्टर वितेश फॉर लिडिंग अस इन ए वंडरफुल वर्शिप. यावेळेस आपण विशेष गीतामध्ये जाऊया. स्पेशल गीत जे सिस्टर पूनम मेश्राम आमच्यासाठी गाणार आहे. मी विनंती करतो पूनमने समोर यावं आणि ते गीत सादर करावं. हे गीत होत असताना आपण आपल्या देणग्या, अर्पण आणि दशमांश परमेश्वराच्या भंडारात आणूया आणि परमेश्वराने आमच्यावर उपकार केलेले आहे, आमच्या गरजा पुरविलेल्या आहे, त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवादित राहू. प्रियांनो, आम्ही चर्चमध्ये होतो तेव्हा आम्ही चर्चमध्ये ह्या गोष्टी आपल्या ऑफरिंग आणि चर्चमध्ये टाईथ आणत होतो, आपल्या थँक्स गिव्हिंग आणत होतो. पण आता सध्या ऑनलाईन सर्व्हिस असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले दशमांश आणि देणग्या परमेश्वराच्या भंडारामध्ये चर्च अकाउंटमध्ये डायरेक्ट तुम्ही जमा करू शकता. तुम्हाला चर्च अकाउंटचे डिटेल्स पाहिजे असेल तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. आपल्यापैकी पुष्कळसे लोक डायरेक्ट चर्चच्या अकाउंटमध्ये आपला दशमांश आणि आपल्या देणग्या आणि आपले ऑफरिंग जमा करत आहेत. काही लोक चर्चच्या ऑफिसमध्ये आणून देतात, काही लोक घरी जाऊन आणून देतात आणि परमेश्वराच्या देवाचं जे देणं आम्हाला आहे ते देणं आवश्यक आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, संतोषाने आनंदाने देणारा देवाला आवडतो. या प्रियांनो, आपण आपल्या देणग्या परमेश्वराच्या भंडारात आणू. हे गीत होत असताना पूनम समोर येईल आणि आपल्यासाठी विशेष गीत गाईल. बनाया है मुझे
खुद को ना तन्हा समझना कभी, बेआसरा ना समझना कभी। खुद को ना तन्हा समझना कभी, बेआसरा ना समझना कभी। वो जिसने दी है मुझे जिंदगी, है नाम उसका यीशु मसीह, है नाम उसका यीशु मसीह। अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में बनाया है मुझे मेरे खुदा ने। कितनी रहमत, कितनी चाहत, कैसी है उसकी मोहब्बत। अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में बनाया है मुझे मेरे खुदा ने। प्रेज लॉर्ड. थँक्यू पूनम. सुंदर गीत तू देवासाठी गायलं. देव तुला आशीर्वादित करो. यावेळेस आपण अनाऊन्समेंटच्या भागामध्ये जाऊया. काही अनाऊन्समेंट्स आहे, ज्या प्रार्थनेच्या विनंती आहे मी तुमच्यासमोर आणत आहे. त्याचप्रमाणे आपण व्हिडिओ सुद्धा पाहूया. या आठवड्यामध्ये जे कार्यक्रम आहे ते आपण, आणि ज्या लोकांचे वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरीज आहे, ते आपण व्हिडिओवर पाहूया. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रार्थनेच्या विनंत्या ह्या आहेत, त्या मी तुमच्यासमोर आणू इच्छितो. त्या या प्रकारच्या आहेत की आपण सगळेजण प्रार्थना करत राहू, परमेश्वराने आम्हाला आणि संपूर्ण जगाला या कोरोनापासून मुक्ती द्यावी म्हणून. आपण प्रार्थना करू, परमेश्वर आम्हाला सगळ्यांना भरपूर पाऊस देऊ म्हणून. भरपूर पाऊस देत असताना त्या पावसामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, कोणाची हानी होऊ नये म्हणून सुद्धा आपण प्रार्थना करू. कारण की आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मुंबईमध्ये पुष्कळ पाऊस होत आहे, पुष्कळ जनजीवन व्यस्त झालं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू लेबनॉनच्या साठी. लेबनॉनमध्ये जो ब्लास्ट झालेला आहे, ज्याच्यामुळे पुष्कळशी हानी झालेली आहे, जीवित हानी झाली आहे, प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे. त्या लोकांना परमेश्वराने मदत करावी म्हणून आपण त्यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू आपल्या देशाच्या मंत्र्यांसाठी. आपण प्रार्थना करू आपल्या चर्चच्या पाळक लोकांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी. आपण प्रार्थना करूया आपल्या मेंबर्ससाठी, आपल्या तरुण मुलामुलींसाठी, त्यांचे जॉब्स, त्यांचे एज्युकेशन, त्यांच्या लग्नासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये ह्या गोष्टींसाठी प्रार्थनेत जरूर आठवण ठेवा. आपले बिशप साहेबांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये एक मी अनाऊन्स करतो की हे 16 तारखेला लग्न होणार, त्याविषयी मी एक अनाऊन्स करू इच्छितो. ती या प्रकारची अनाऊन्समेंट, त्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला प्रार्थनेत राहायचं आहे. प्रार्थना या अनाऊन्समेंट या प्रकारची आहे. मिस्टर बाबूराव आणि मिसेस वनमाला पळसपगार यांची मुलगी मिस प्रार्थना पळसपगार हिचा विवाह रेव्हरंड चंद्रकांत म्हस्के यांचा मुलगा मिस्टर गौरव म्हस्के यांच्यासोबत 16 ऑगस्ट 2020 ला करिश्मा चर्च या ठिकाणी होणार आहे. या लग्नासाठी प्रार्थना करीत राहा की देवाने हे सगळं आनंदाचं, सुरक्षितचं करावं. येणाऱ्या पाहुण्यांचा परमेश्वराने प्रवास सुरक्षित करावा आणि हे कुटुंब आशीर्वादित व्हावं म्हणून प्रार्थना करा. आणि ही या लग्नाची दुसरी अनाउन्समेंट आहे. दिस इज द सेकंड अनाउन्समेंट ऑफ दिस वेडिंग. प्रेज लॉर्ड. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करूया. ऑफरिंगसाठी आपण प्रार्थना करूया. आणि यावेळेस मी विनंती करतो शालिनीला की तिने समोर येऊन या सगळ्या गोष्टीसाठी इंटरसेसरी प्रेयरमध्ये आम्हाला लीड करावं. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवबाप्पाला धन्यवाद देऊ, देवबाप्पाचे उपकार मानू, कारण देवबाप्पाने आपल्याला मागील महिनाभर सांभाळलं, नवीन महिना दाखविलेला आहे. देवबाप्पाने जे आशीर्वाद, भरपूर त्याचे आशीर्वाद दिले आणि देवबाप्पाच्या वचनानुसार आपण त्याच्या भांडारामध्ये जे काही आणलेलं आहे आपण त्याच्यासाठी प्रार्थना करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.
जिवंत सेनाधीश परमपित्या परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये तुझ्या जवळ येते. मनापासून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देते दे बाप्पा. तुझे उपकार मानते, तुझी स्तुती करते दे बाप्पा, कारण तू आम्हाला मागील महिनाभर सांभाळलेला आहे दे बाप्पा. जे काही तू आम्हाला आमच्या मेहनतीचं जे काही फळ दिलेलं आहे दे बाप्पा, ज्यानुसार दे बाप्पा, तुझ्या पवित्र शास्त्राच्या नुसार दे बाप्पा, आम्ही तुझ्या भांडारामध्ये जे काही आणलेलं आहे दे बाप्पा, ते तू मान्य करून घे दे बाप्पा. तू आम्हाला भरपूरतेचे आशीर्वाद दिलेले आहेस आणि अल्पसं ऑफरिंग आम्ही तुझ्या भांडारात आणलेलं आहे दे बाप्पा, ते तू मान्य करून घेतलेलं आहेस. म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद देते आणि तुझेच उपकार मानते. ह्या सर्व गोष्टीबद्दल तुला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे दे बाप्पा, तुला धन्यवाद देते आमच्या चर्चच्या सर्व मेंबर्ससाठी दे बाप्पा, सर्व मेंबर्स, सर्व फॅमिलीसाठी दे बाप्पा, तुला धन्यवाद देते. तू सर्वांना सुखी, बरं, निरोगी आणि आशीर्वादी ठेवलेलं आहेस दे बाप्पा. जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टींपासून जगातल्या वाईट आजारांपासून दे बाप्पा, तू आमच्या सर्व मेंबर्स लोकांचा सांभाळ केला आणि पुढं देखील असाच करत राहणार आहेस. म्हणून आधीच आम्ही तुला धन्यवाद देते. तुझेच उपकार म्हणते. आमच्या राज्यातल्या सर्व मंत्रिमंडळांसाठी प्रार्थना करतो दे बाप्पा. आमच्या मुख्यमंत्र्यांसाठी प्रार्थना करतो. आमच्या पंतप्रधानांसाठी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे जितके काही मंत्री लोक आहेत दे बाप्पा, त्या सर्वांसाठी देवा प्रार्थना. जो देश चालवत असताना दे बाप्पा, तू त्या सर्वांचा सांभाळ कर. तू त्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा. जगातल्या वाईट गोष्टींपासून तू त्यांचा सांभाळ कर आणि तू त्यांचं सहाय्य कर दे बाप्पा आणि तू त्यांच्यासोबत राहा. त्याचप्रमाणे दे बाप्पा, जो काही हा कोरोनाचा जो काही आजार आहे, जी काही महामारी देवाप्पा पूर्ण जगामध्ये पसरत आहे देवाप्पा, येशूच्या नावामध्ये देवाप्पा सर्व कोरोनाग्रस्त देवाप्पा, जे कोरोनाचा आजार आहे देवाप्पा, त्याला येशूच्या नावामध्ये आम्ही ब्रेक करून टाकतो. त्याला त्या जीवाणूला, त्या विषाणूला दे बाप्पा, आम्ही येशूच्या नावात मारून टाकतो देवाप्पा. सर्व विषाणू निघून गेलेला आहेस दे बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते. आणि पूर्ण जगावरती, आमच्या पूर्ण देशावरला दे बाप्पा तू सांभाळ आणि तू सर्वांना सुखी बरं ठेव दे बाप्पा. सर्वांचा तू सांभाळ कर. ज्यांना ही लागण झाली असेल दे बाप्पा, तू त्यांना त्वरेने बरं कर दे बाप्पा. जे औषध, जे मेडिसिन घेत आहे दे बाप्पा, त्याच्यावर तुझा आशीर्वाद पाठव आणि त्यामुळे दे बाप्पा, तू त्यांना आरामच मिळेल आणि ते लवकर बरे होऊन आपल्या घरी येतील दे बाप्पा. म्हणून तुझे उपकार मानते आणि तुला धन्यवाद देते दे बाप्पा. ज्या नर्सेसांची, जे डॉक्टर्स, नर्सेस दे बाप्पा, रात्रंदिवस जे बाप्पा त्या पेशंटसाठी झटत आहे दे बाप्पा, त्यांना देखील दे बाप्पा तू आशीर्वादित कर. आमचे जे काही नर्सेस आहे दे बाप्पा, ज्यांच्या स्पेशल ड्युट्या लागलेल्या आहेत दे बाप्पा, तू त्यांचा विशेष प्रकारे सांभाळ कर. तू त्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा आणि कोणत्याही प्रकारची त्यांना लागण होणार नाही तर दे बाप्पा, तू त्यांचं संरक्षण करणार आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याचप्रमाणे दे बाप्पा, आमच्या चर्चचे तरुण लेकरांसाठी आम्ही ह्यावेळेस आठवण करतो दे बाप्पा. आमचे जे काही तरुण लेकरं आहे, मुला-मुली आहे दे बाप्पा, जे एज्युकेशन करत आहे, त्यांना तू त्या एज्युकेशनमध्ये पूर्ण कर दे बाप्पा. त्यांना तू यशाच्या पायऱ्या चढव आणि पुढं घेऊन जा. त्याचप्रमाणे दे बाप्पा, ज्यांच्या लग्नासाठी प्रार्थना करतो दे बाप्पा, ज्यांचे लग्नासाठी वाट पाहत आहे दे बाप्पा, तू त्यांना चांगली पत्नी, चांगला पती देऊन दे बाप्पा. तू त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांचं जीवन हे सुखाचं, आशीर्वादाचं आणि भरभराटीचं जाऊ दे. जे आमच्या चर्चमध्ये जे लग्न आहे दे बाप्पा, ते लग्न देखील दे बाप्पा, तू 16 तारखेचं लग्न तू आशीर्वादित कर दे बाप्पा. जितके लोक येतील दे बाप्पा, जे त्यांना सर्वांना दे बाप्पा, तू सुखरूप घेऊन ये आणि ते सुखरूप आनंदाचे दोन्ही परिवारांना तू सांभाळ आणि दोन्ही परिवारांचा तू सहाय्य कर दे बाप्पा. त्याचप्रमाणे दे बाप्पा, आम्ही आमच्या इस्रायल देशासाठी प्रार्थना करतो दे बाप्पा. तू इस्रायल देशावर आशीर्वाद पाठव दे बाप्पा. जे काही तिथं लेबनॉनमध्ये जे काही बॉम्ब्सचे जखमी झालेले लोक आहे दे बाप्पा, त्या लोकांची यावेळेस आम्ही आठवण करतो दे बाप्पा. तू त्या सर्वांचा सांभाळ कर. त्यांच्या जखमा दे बाप्पा तू लवकरात लवकर बरे कर. ज्यांचे घरं दे बाप्पा उद्ध्वस्त झालेले आहे दे बाप्पा, त्यांचे घरं लवकर बांधल्या जाऊ दे आणि तू त्यांचा देखील सांभाळ कर. तू त्यांना देखील आशीर्वादित कर दे बाप्पा आणि तू त्यांच्यासोबत राहा. त्याचप्रमाणे दे बाप्पा, ह्या आठवड्यामध्ये जे आमच्या चर्चमध्ये वाढदिवस आहेत, ज्या लग्नाचे ॲनिव्हर्सरीज असतील दे बाप्पा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. ज्यांचे वाढदिवस आहे, तू त्यांना अधिक आशीर्वादित कर. जे मागील वर्षी पाहिले नसेल अशा भरपूर त्याच्या आशीर्वादाने दे बाप्पा, तू त्यांना परिपूर्ण कर आणि तू त्यांच्यासोबत राहा. त्याचप्रमाणे दे बाप्पा, आमचे सिनियर बिशप
त्यांची फॅमिली आणि आमचे प्रिय लोक दे बाप्पा, जे विदेशामध्ये आहे दे बाप्पा, आम्ही त्यांची देखील ह्यावेळेस आठवण करतो. तू त्यांना देखील सुखी, बरं, निरोगी आणि आशीर्वादित ठेव दे बाप्पा. आमच्या बिशप त्यांच्या फॅमिलीसाठी विशेष प्रकारे प्रार्थना करतो दे बाप्पा. जे काही तू त्यांना एक विशेष प्रकारची सेवा दिलेली आहे दे बाप्पा, ती सेवा पार पाडत असताना तू त्यांचा विशेष प्रकारे सांभाळ कर. तू त्यांना आशीर्वादित कर आणि तू त्यांच्यासोबत राहा. तुझी दया, तुझी कृपा सदोदित त्यांच्यावरती असू दे दे बाप्पा. त्याचप्रमाणे जो काही दे बाप्पा तू आम्हाला भरपूर पाऊस देत आहे दे बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते दे बाप्पा. पण त्या पावसामुळे दे बाप्पा कोणाचंही नुकसान होऊ देऊ नको दे बाप्पा. कोणालाही दे बाप्पा त्या पावसापासून त्रास होणार नाही दे बाप्पा. म्हणून तू प्रत्येकाची काळजी घे दे बाप्पा आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमच्या संपूर्ण नागपूर शहराला दे बाप्पा तू आशीर्वादित कर दे बाप्पा. आमच्या पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या सर्वांचा तू सांभाळ कर. जे करोनाचे पेशंट आहे दे बाप्पा, तू त्यांना लवकर बरं करून आपल्या घरी घेऊन जा दे बाप्पा. आणि तू आमच्या सहाय्य कर. पोलीस डिपार्टमेंट, पाणी डिपार्टमेंट दे बाप्पा, तू सर्वांचा सांभाळ कर. सर्वांना तू आशीर्वादित कर दे बाप्पा. इथं संपूर्ण वेळ इथून पुढचा वेळ तुझ्या हाती सोपवून देते आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणतोय, आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू शालिनी इंटरसेसरी प्रेयरसाठी. यावेळेस आपण आजच्या सभेच्या मुख्य भागाकडे वळूया, ते म्हणजे देवाचं वचन. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला रेवंड अशोक देवतळे साहेब यांच्याकडून प्राप्त होणार आहे. तर मी विनंती करतो रेवंड अशोक देवतळे यांना की त्यांनी समोर येऊन परमेश्वराच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करावं. परमेश्वराचे सेवक अभिषिक्त समोर येत असताना आपण टाळ्या वाजवून त्यांचं आणि येणाऱ्या वचनाचं स्वागत करूया. प्रेज लॉर्ड. रेवंड अशोक देवतळे. प्रेज द लॉर्ड. मी आपलं सर्वांचं स्वागत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या शाब्बातवारी आणि ऑनलाईन सभेमध्ये प्रत्येकांचं स्वागत करतो आहेत. कारण आजचा दिवस हा प्रभू परमेश्वराने बनवला आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण आनंदित आहोत, उल्हासित आहोत. म्हणून आपण त्या जिवंत प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. त्या जिवंत प्रभू परमेश्वराने या अशा प्रकारच्या संकटाच्या वेळी सुद्धा आम्हाला सुदृढ ठेवलेलं आहे, निरोगी ठेवलेलं आहे. या अशा महामारीच्या प्रसंगी सुद्धा त्या जिवंत प्रभू परमेश्वराने आम्हाला कोणत्याही प्रकारची आमच्यावर आस येऊ दिली नाही, तर सर्व प्रकारचं संरक्षण त्या जिवंत प्रभू परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही आज त्या जिवंत प्रभू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत. तर प्रियांनो, आज हे देवाचं वचन जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येणार आहे आणि त्या वचनाद्वारे तुम्ही नक्कीच आशीर्वादित व्हाल. तर प्रियांनो, आजचं जे वचन आहे स्तोत्रसंहिता 86 स्तोत्रसंहिता 86 त्याचं 5वं वचन आजच्या संदेशाचं वचन आहे. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. पुन्हा वाचतो हे वचन. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेत. हिंदी में लिखा है, क्योंकि हे प्रभु तू भला है, तू भला और क्षमा करने वाला है और जितने तुझे पुकारते हैं उन सभी के तू अति करुणामय है. प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व सामर्थी, सर्व शक्तिमान, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वरा, येशूच्या नावाने मी यावेळेस तुझ्या जवळ येतो. तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा मी धन्यवाद देतो बापा, की तुझ्या वचनाचा प्रचार करण्यासाठी प्रभू परमेश्वरा ही सुंदरशी संधी तू मला दिलेली आहेस. ही केवळ तुझी दया आणि तुझी कृपा प्रभू परमेश्वरा तू माझ्यावर केली, म्हणून तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा मी धन्यवाद देतो. हे माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, ते तुझं वचन प्रभू परमेश्वरा एका दुधारी तलवारी प्रमाणे आहे. हे तुझं वचन प्रभू परमेश्वरा आम्हाला सांगत आहे. तर माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, या तुझ्या वचनाचा मी प्रचार करीत असताना माझ्या बुद्धीचा, माझ्या विचाराचा, माझ्या मनाचा ताबा तू घे आणि प्रभू परमेश्वरा, हे वचन जितके लोक ऐकत आहे त्या प्रत्येकाला या वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा, त्या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू मला सुद्धा आशीर्वादित कर.
हे वचन केवळ ते ऐकणारे नसावे, तर ते ऐकून त्यांनी ते ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी चालावं. असं मार्गदर्शन तू प्रत्येकांना कर आणि प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, देवाचं सुंदरसं असं वचन आहे. दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 86 आणि 5 मध्ये, हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. प्रियांनो, देवाने सर्वदा दया करावी म्हणून या वचनाप्रमाणे दाविदाने प्रार्थना केलेली आहे. ही दाविदाची प्रार्थना आहे प्रियांनो, की देवाने सर्वदा आम्हावर दया करावी. या महामारीच्या प्रसंगात, या संकटाच्या प्रसंगी देवाने आम्हावर, आमच्या परिवारावर, आमच्या व्यवसायावर, आमच्या नोकरीवर परमेश्वराने दया करावी आणि या भयंकर महामारीच्या प्रसंगामधून, या संकटामधून बाहेर काढावे. म्हणून देवाजवळ आमची हीच प्रार्थना पाहिजे आहेत, की हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेत. ही प्रार्थना प्रियांनो आमची त्या जिवंत प्रभू परमेश्वराजवळ पाहिजे आहेत. म्हणून प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला त्या परमेश्वराचा धावा करायचा आहे. कारण दावीद म्हणतो, धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहे. धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेत. जर परमेश्वराने आम्हावर दया करावी, आमच्या परिवारावर दया करावी, तर आम्हाला परिवारासह प्रियांनो त्या परमेश्वराचा धावा करायचा आहे. तो नक्कीच अशा महामारीच्या प्रसंगी आम्हावर दया करेल. कारण त्याचं वचन आहे प्रियांनो, हे प्रभू, दावीद म्हणतो, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहे आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहे. आता प्रियांनो, आपण हबक्कूक या शास्त्र भागाकडे आपण वळूया. जितके लोक ऑनलाईन हे वचन ऐकत आहेत, प्रत्येकांनी माझी विनंती आहे की प्रत्येकांनी शास्त्र घ्यावं आणि हा शास्त्र भाग काढावा. हबक्कूक. आता हबक्कूक एक ऐसा व्यक्ति था जिसके अंदर बहुत से सवाल थे. हबक्कूक एक ऐसा व्यक्ति था जिसके अंदर बहुत से सवाल थे, लेकिन जिसने अपनी यात्रा को संदेह के साथ शुरू किया और निश्चितात पर अंत किया. हबक्कूक एक ऐसा व्यक्ति था जिसके अंदर में बहुत सारे सवाल थे. उसने अपनी यात्रा को संदेह के साथ में शुरू किया और निश्चितातर अंत किया. अब उसने संदेह से कौन सी शुरुआत की? हबक्कूक इसका पहला अध्याय और दूसरा वचन. हबक्कूक पहला अध्याय और दूसरा वचन. हे यहोवा, मैं कब तक तेरी दोहाई देता रहूंगा और तू न सुनेगा. हबक्कूक कहता है, हे यहोवा, मैं कब तक तेरी दोहाई देता रहूंगा और तू न सुनेगा. मैं कब तक तेरे सन्मुख चिल्लाता रहूंगा, क्या तू उद्धार नहीं करेगा? संदेह के साथ परमेश्वर से बात कर रहा है. अब निश्चिता पर उसने अंत कैसा किया हम देखेंगे. हबक्कूक इसका तीसरा अध्याय और 19वां वचन. हबक्कूक इसका तीसरा अध्याय और 19वां वचन. फिर भी मैं प्रभु से आनंदित रहूंगा. अब देखो हबक्कूक क्या कहता है. पहला जो वचन पढ़ा हमने, वो कहता है, हे यहोवा, मैं कब तक तेरी दोहाई देता रहूंगा, तू ना सुनेगा. अब देखो उसके बाद में वो क्या कहता है हबक्कूक 3:19 में, फिर भी मैं प्रभु से आनंदित रहूंगा. परमेश्वर मेरा बलमूल है, वह मेरे पांव हरनी के समान बना देता है, वह मुझको मेरे ऊंचे स्थानों पर चलाता है. हबक्कूक परमेश्वर की यहाँ पे स्तुति कर रहा है. जो हबक्कूक पहले परमेश्वर से सवाल कर रहा था, संदेह से शुरुआत कर रहा था, वह हबक्कूक ने परमेश्वर की स्तुति करना चालू किया है. हम यहाँ पे देखते हैं हबक्कूक या शास्त्र भागामध्ये केवळ 3 अध्याय आहेत
आणि अध्यायाच्या सुरुवातीतच तो परमेश्वराकडे अन्यायाबद्दल तक्रार करतो आणि शेवटी तो देवाकडे प्रार्थना करतो. प्रियांनो, आम्ही सुद्धा अशा महामारीच्या प्रसंगी, जर संकटाच्या प्रसंगी जर देवाने आमची प्रार्थना ऐकली नाही, तर हबक्कुकाप्रमाणे आम्ही सुद्धा परमेश्वराकडे तक्रार करणं सुरू करतो. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. अशीच प्रार्थना प्रियांनो आमची सुद्धा असते. तर प्रियांनो, आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्यायचा आहे, कारण तो परमेश्वर भला आहे आणि तो क्षमा करणारा आहे. आणि जितके लोक त्याचा धावा करीतात, तो त्याचवर अति करुणा करणारा आहेत. जब हबक्कुक ने प्रभु को देखा तो उसका हृदय स्तुति से भर गया. हबक्कुक कहता है, हबक्कुक 2:20 में, हबक्कुक इसका दूसरा अध्याय और उसका 20वें वचन में वो कहता है, परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है, सारी पृथ्वी उसके सामने शांत रहे. हबक्कुक कहता है, परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है, सारी पृथ्वी उसके सामने शांत रहे. अब देखो, जो हबक्कुक संदेह कर रहा था, अब उसके मुख से जो निकले हुए वचन देखो कैसे है. उसने अविश्वास के साथ संघर्ष करके विश्वास के साथ में समाप्त किया. उसने वो कहता है, हे प्रभु, मैं तेरी प्रतापी महिमा के आगे शांत खड़ा हूं, मेरा और कोई सवाल नहीं है. प्रियो, उसके सामने शांत रहो, क्योंकि वो पवित्र मंदिर में है और वो पवित्र मंदिर आप लोग है. कारण 1 करिंथ 3:16 मध्ये त्याचं वचन आहे, तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि तुमच्या शरीरामध्ये पवित्र आत्मा हा वास करतो. म्हणून तुम्ही इसलिए शांत रहो, परमेश्वर को अपना कार्य करने दो, उसका कार्य आपके लिए भलाई को ही लेके आएगा. अय्यूब ने परमेश्वर के महिमा को देखने के बाद यही किया. इय्योब 40 याचा 4थं वचन, 4थं आणि 5वं वचन. इय्योब 40 4थं आणि 5वं वचन पहा. मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. इय्योब म्हणतो 4थ्या वचनामध्ये. आता 5वं वचन पहा. मी एकदा बोललो खरा, पण आता मी तुला काहीही जाब देणार नाही. हबक्कुक 2:20 में हमने पढ़ा है, परमेश्वर अपने पवित्र मंदिर है, सारी पृथ्वी उसके सामने शांत रहो, शांत रहो. इय्योब बोलता है, मी एकदा बोललो खरा, पण मी आता तुला काहीही जाब देणार नाही. आणि 4थ्या वचनामध्ये म्हणता है, मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. 42:5 मध्ये, इय्योब 42:5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मी तुझविषयी कर्णोपकरणे ऐकले होते, आता मी प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. आता मी तुला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहे. अब मैं अपने आंखों से देख लिया है, अब मैं अपना हाथ अपने मुख पर रखता हूं. इय्योब कहता है, प्रभु को देखने के बाद अय्यूब के पास में कोई भी सवाल नहीं था. प्रभु को देखना है तो प्रभु पवित्र मंदिर में है और वो मंदिर आप हो. जब आप उसे देखोगे तब आपका प्राण उसके सामने शांत रहेगा. जब आप उसको देखोगे तो आपका जो प्राण है उसके सामने शांत रहेगा और आपके पास कोई भी सवाल नहीं होगा.
जब हबक्कूक ने परमेश्वर के देखा तब उसे विश्वास का जीवन जीने का प्रतिफल नजर आया। विश्वास का जीवन जीने का प्रतिफल नजर आया। वो जीवन जो परमेश्वर पे केंद्रित है वह एक विजयी जीवन है। आज हमें वो विजयी जीवन को पाना है और विजयी जीवन के साथ में हमारा जीवन जीना है। प्रियो, हबक्कूक जिसने सोचा था कि परमेश्वर दुष्ट लोगों को दंडित करने के लिए कुछ नहीं कर रहा, हबक्कूक कहता है उसने सोचा था कि परमेश्वर दुष्ट लोगों को दंडित करने के लिए कुछ नहीं कर रहा है, और अब प्रार्थना कर रहा है। और वो क्या प्रार्थना कर रहा है? हबक्कूक इसका 3 अध्याय और 2 वचन। हबक्कूक इसका 3 अध्याय और 2 वचन। क्रोध के बीच दया करना न छोड़े। क्रोध के बीच दया करना न छोड़े। वह हबक्कूक जिसने यह सोचा था कि परमेश्वर ने उसके लोगों को त्याग दिया है, वही हबक्कूक अब स्तुति का गीत गाता है। वह कहता है, हबक्कूक इसका 3 अध्याय 2 वचन से लेके अगर 19वें वचन तक अगर हमने देखा तो वो तीसरा जो अध्याय है वो पूरा उसके स्तुति के गीतों का अध्याय है जो हबक्कूक ने गाए हैं। वो कहता है, मैं तेरे कामों को देखकर विस्मित हूं। मैं तेरे कामों को देखकर विस्मित हूं। जब मैं परमेश्वर को देखता हूं जो पवित्र है और तेरे अद्भुत वैभव से सारा आकाश मंडल भरा हुआ है, पृथ्वी तेरे स्तुति से भरपूर है। तू कितना अद्भुत परमेश्वर है। तू अपनी अद्भुत सामर्थ्य से आनंदित रहता है। जब तू देखता है तो देश भर भराने लगता है। तू अपने चुने हुओं को, अपने अभिषिक्तों को छुड़ाने के लिए निकलता है। तूने दुष्टता के घराने को कुचला है। अभी देखो, यहां पे हमको देखने को मिलता है, हबक्कूक जो सोच रहा था कि दुष्ट लोगों के लिए दंडित करने के लिए परमेश्वर कुछ नहीं कर रहा है, और वही हबक्कूक अभी अपना वो गीत गा रहा है कि तूने दुष्टता के घराने को कुचला है। जब उसने परमेश्वर को देखा तो परमेश्वर के असीम सामर्थ्य उसके सामने आ गया कि हमारा परमेश्वर कैसा है। हबक्कूक ने अब पहले परमेश्वर को देखा था, न कि बेबीलोन के लोगों को। जिनके हृदय शुद्ध है वो हर समय हर जगह परमेश्वर को देखेंगे, ऐसा शास्त्र में वचन है। अगर हम मत्ती 5 और उसका 8वां अध्याय अगर देखते हैं, मत्ती 5 और 8 में अगर हम देखते हैं तो जिसके हृदय शुद्ध है वे हर समय हर जगह परमेश्वर को देखेंगे, ऐसा परमेश्वर का वचन कहता है। अभी तक मुश्किल ये थी कि हबक्कूक को सिर्फ वे दुष्ट बेबीलोनो ही फूलते फलते नजर आते दिखते थे, लेकिन अब उसने यह देखा कि परमेश्वर सारी बातों पर नियंत्रण रखता है। वही हमारा परमेश्वर है, सारी बातों पर परमेश्वर नियंत्रण रखता है। परमेश्वर का वचन कहता है, पवित्र आत्मा का मंदिर तुम हो और तुम्हारे अंदर में पवित्र आत्मा वास करता है। जब हबक्कूक ने परमेश्वर की महिमा और महानता को देख लिया, तब उसके सारे सवालों के जवाब उसको मिल गए, जो सवाल संदेह के साथ में थे। जब उसने परमेश्वर को देखा तो उसके सारे सवालों के जवाब उसको मिल गए। प्रियो, जब भी आप लोगों को संदेह हो, जब आप लोगों को संदेह हो, तब मनुष्य को नहीं बल्कि
परमेश्वर से बात करो। जब भी आप किसी भी बात का संदेह है, आपके विचारों में, आपके जीवन में कोई संदेह है, तो आप मनुष्य से बात मत करो, तब परमेश्वर से बात करो। और हबक्कूक के लिए हम देखते हैं, और हमारे लिए भी परमेश्वर का अंतिम जो शब्द है, हबक्कूक के लिए भी वही शब्द था और हमारे लिए भी वही शब्द है। परमेश्वर का वो अंतिम शब्द है, और वो शब्द है प्रतीक्षा कर। प्रतीक्षा कर। जब हबक्कूक ने प्रतीक्षा की और बात सुनी, तब उसकी शिकायत एक स्तुति का गीत बन गई। एक स्तुति का गीत बन गई। यही हमारे लिए सच होगा। लेकिन सबसे मुश्किल काम यह है कि प्रतीक्षा करना होता है। हबक्कूक का स्तुति का अद्भुत गीत पुराने नियम में विश्वास के गीतों में सबसे सुंदर गीतों में से एक है। सबसे सुंदर गीतों में से एक है। यहां पर एक नई वाचा के संत की तरह वो गाता है। वो कौन से क्या गाता है? हबक्कूक इसका 3 अध्याय 17 और 18 वचन हम अगर देखते हैं, देखो ये वहां पर एक नई वाचा के संत की तरह वो कैसा गीत गाता है। चाहे अंजीर के वृक्ष में फल न लगे और दाखलता में फल न लगे, जलपाई के वृक्ष में केवल धोखा पाया जाए और खेतों में अन्न न उपजे, भेड़शाला में भेड़ बकरियां न रहे और न थानों में गाय बैल हो, तो भी मैं यहोवा के कारण आनंदित और मगन रहूंगा। यह हबक्कूक कहता है और वो अपने गीतों से द्वारा प्रभु की स्तुति करता है। सॉरी। और अपने उद्धारकर्ता परमेश्वर के द्वारा अति प्रसन्न रहूंगा, ऐसा हबक्कूक कहता है। ये उसने वह एक संत की तरह उसने वो गीत गाया है। हमारे आसपास अगर सब कुछ खत्म हो जाए, फिर भी हम अपने उद्धारकर्ता परमेश्वर में आनंदित रह सकते हैं। हालेलुया। हमारे पास में कुछ नहीं रह जाए, हमारे पास में खाने के लिए नहीं रह जाए, अगर परमेश्वर हमारे साथ में है तो हमको कोई चीज की कमतरता नहीं हो सकती है। उस वैसे परिस्थिति में, वैसे सिचुएशन में भी परमेश्वर हमें आनंदित रखने के लिए तैयार है। उस परमेश्वर को हमें भूलना नहीं है। आज की जो परिस्थिति है हम देखते हैं, आज की परिस्थिति देख के लोगों के बीच में, लोगों के मनों में बहुत सारे विचार आते हैं। ऐसा होगा कि नहीं होगा, ऐसा क्यों हो रहा है, ऐसा क्यों हो रहा है। हबक्कूक ने कहा था, पहला वचन जो अपन ने पढ़ा था वो, हे प्रभु तू उत्तम और क्षमाशील, दावीद कहता है, हे प्रभु तू उत्तम और क्षमाशील आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर तू विपुल दया करणारा आहेस, क्योंकि हे प्रभु तू भला और क्षमा करने वाला है और जितने तुझे पुकारते हैं उन सभी पे तू अति करुणामय है। ये जो है ये परमेश्वर का वचन है। हमारे आसपास का सब कुछ खत्म हो जाए, फिर भी हम अपने उद्धारकर्ता परमेश्वर में आनंदित रह सकते। स्तुति का एक गीत हमारे विश्वास के आंतरिक विजय की बाहरी अभिव्यक्ति है। उन्होंने उसके वचनों पर विश्वास किया और उसकी स्तुति के गीत गाए। भजन संहिता 106 और 12 में हम देखते हैं, भजन संहिता 106:12, भजन संहिता 106:12 में लिखा है, तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली,
तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली. आज प्रियांनो, आम्हाला त्या जिवंत प्रभू परमेश्वराच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. हबक्कूक जो पूरे संदेह के साथ में उसने शुरुआत की और उसका जो अंत हुआ, उसका एक अंत जो हुआ वो निश्चितता पर उसका अंत हुआ है. उसके मन में बहुत सारे संदेह थे, बहुत सारे संदेह थे. वो कहता है, हे प्रभु, मैं कब तक तेरी दोहाई देता रहूं और तू ना सुनेगा? मैं कब तक तेरे सन्मुख चिल्लाता रहूंगा? क्या तू उद्धार नहीं करेगा? जब वो परमेश्वर को देखता है तो उसके मुंह से, उसके जो मुंह के जो वचन है वो बदल जाते हैं. फिर भी मैं प्रभु से आनंदित रहूंगा. परमेश्वर मेरा बलमूल है, वह मेरे पाँव हरनी के समान बनाता है, वह मेरे ऊंचे स्थानों पर, मुझको ऊंचे स्थानों पर चलाता है. परमेश्वर की हबक्कूक स्तुति कर रहा है. हमारा जीवन जो है प्रभु, हमारा जीवन एक विजयी जीवन है और परमेश्वर ने हमको विजयी जीवन दिया है, क्योंकि हमारा जो प्रभु है, हमारा प्रभु विजयी प्रभु परमेश्वर है. हबक्कूक फिर आगे कहता है, यहोवा मेरा बलमूल है, वह मेरे पाँव हरनी के समान बना देता है, वह मुझको मेरे ऊंचे स्थानों पर चलाता है. हबक्कूक 3:19. यह नबी जिसके अंदर में बहुत से संदेह थे और डर था, अब वह कहता है कि परमेश्वर उसे संदेह रूपी हर एक पहाड़ के ऊपर सुरक्षित ले चलेगा. देखो, एक नबी के विचार देखो. जब उसने परमेश्वर को देखा, उसके विचार बदल गए, स्तुति के गीत गाना चालू कर दिया. उसके जो संदेह थे, पूरे संदेह खत्म हो गए और परमेश्वर की वो स्तुति करने लगा. और ऐसी स्तुति करने लगा कि वो एक संतों के समान, उससे भी ज्यादा वो गीत गाने लगा. वो कहता है, सुरक्षित ले चलेगा, उन पर उसके पैरों का एक हरनी की तरह स्थिर और दृढ़ करेगा, जो चट्टानी शिखरों में अपना संतुलन नहीं खोती है, वैसी हरनी. आज ऐसा परमेश्वर हमको बनाना चाहता है. एक हबक्कूक ने बड़ी दिलचस्प टिप्पणी लिखी है. और वो कौन सी टिप्पणी है? हबक्कूक कहता है, संगीत निर्देशक के लिए उस प्रार्थना को तारदार साजे के साथ गाया जाए. तारदार साजा के साथ गाया जाए. असल में हबक्कूक यह कह रहा है, चाहे सब कुछ खत्म हो जाए, फिर भी इस गीतों को एक शोकित स्वर में नहीं गाया जाए, परंतु उसे हर्षित धुन के साथ गाया जाए. ऐसे समय में हमारे मुख से परमेश्वर के ना तो गीत निकलते हैं, हम परमेश्वर के बहुत दूर चले जाते हैं. लेकिन ऐसे परिस्थिति में हमको परमेश्वर से दूर नहीं जाना है, परमेश्वर से अति ऊंचे स्वर से गाना है और परमेश्वर का अभिषेक हमें पाना है. हमें अपने हृदय से प्रभु की स्तुति करना है. जगत में कैसी भी परिस्थिति हो, आज जगत में कैसी भी परिस्थिति हो, लेकिन परमेश्वर ने हमारे मुंह खुले रखे हैं, हमारे परमेश्वर ने हाथ खुले रखे हैं, परमेश्वर ने हमारे पैर खुले रखे हैं. आज हम ऐसे परिस्थिति में भी परमेश्वर की स्तुति, भक्ति, आराधना हम ऊंचे स्वर से हम गा सकते हैं. आज ऑनलाइन बहुत सारा सभा चल रही है और बहुत सारे सभा में हम देखते हैं, फेसबुक पे देखते हैं, व्हाट्सएप पे देखते हैं, जो परमेश्वर की स्तुति करते हैं, उनके इसमें एक नई प्रकार की उत्साह दिखता है हमको. तो आज हमें
ऐसे परिस्थिति में परमेश्वर के अधिक समीप आना है और परमेश्वर से हम परमेश्वर के स्तुति भक्ति आराधना में तल्लीन हो जाना है। नहीं तो परमेश्वर के ऊपर हमको संदेह करना है कि ये कैसा होगा, क्या नहीं होगा, क्या तू मेरी प्रार्थना नहीं सुनेगा। हमको संदेह नहीं करना है, क्योंकि परमेश्वर को कहता है मंदिर तुम हो, परमेश्वर कहता है मंदिर तुम हो और तुम्हारे अंदर पवित्र आत्मा वास करता है। आज हम परमेश्वर के मंदिर है और परमेश्वर के मंदिर कभी ही हर टाइम हर वक्त उत्साहित और उत्साहित ही रहना चाहिए। हमको परमेश्वर के लिए उत्साहित ही रहना चाहिए, आज कैसी भी परिस्थिति हो। लेकिन प्रभु अपने सिंहासन पर विराजमान है और यीशु ने जय प्राप्त कर ली है। इसलिए हम अपना उपयोग उसकी स्तुति करने और उसके नामों को ऊंचा उठाने के लिए करना चाहिए। आज मैंने आपको जो आपके दिल में जो संदेह आते हैं, मैंने उसके ऊपर आज ये वचन दिया है, क्योंकि ऐसे परिस्थिति में हमारे जीवन में बहुत सारे सवाल उठते हैं ऐसे परिस्थिति में। इसलिए हमको ये परिस्थिति को नहीं देखना है। जब हबक्कुक ने संदेह के साथ में शुरुआत की और निश्चितता पर उसने अंत किया, परमेश्वर ने उसको देखा। आज हमें अगर हमारे पास में कोई सवाल है तो हमको मनुष्य के पास में नहीं जाना है। हमारे पास में अगर कोई सवाल है तो हमको वो हमारे परमेश्वर के सामने हमको खड़ा होना है और परमेश्वर से हमें बातचीत करना है। जब हम परमेश्वर से बातचीत करेंगे, हमारे सभी सवालों के जवाब परमेश्वर से हमको मिल जाएंगे। आज हमारा जो परमेश्वर है उस एक सिंहासन पर वो विराजमान है, कैसी भी परिस्थिति हो, लेकिन प्रभु अपने सिंहासन पर विराजमान है और यीशु ने जय प्राप्त कर ली है। इसलिए हम अपना उपयोग उसकी स्तुति भक्ति आराधना के लिए करना चाहिए, नहीं तो संदेह करने के लिए। प्रियांनो, देवाचं वचन हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे मला प्राप्त झालं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। तर प्रियांनो, या वचनाच्या द्वारे मला तरी वाटतं की ज्यांनी हा संदेश ऐकलेला आहे प्रत्येक जण याच्याद्वारे आशीर्वादित झालेलाच असेल। कारण प्रियांनो, देवाचं वचन आहे हे एका दुधारी तलवारीप्रमाणे आहेत। तर प्रियांनो, हे वचन ग्रहण करा आणि अशा परिस्थितीमध्येही परमेश्वराच्या दूर जाऊ नका किंवा परमेश्वराला प्रश्न करू नका। तर प्रियांनो, नेहमी परमेश्वराची स्तुती भक्ती आराधना करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्राप्त होईल। प्रेज द लॉर्ड। देवबाप करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित आणि आशीर्वादितच करो। प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड। देवाच्या या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद प्राप्त हो। थँक्यू रेवंड देवतळे साहेब, सुंदर वचन तुम्ही आम्हाला दिलं। या वचनाने आम्ही आशीर्वादित झालो। या प्रियांनो, आपण सगळेजण यावेळेस उभे राहूया, प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया। यावेळेस आपण प्रार्थना करू, प्रभूची प्रार्थना म्हणू। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधात क्षमा करतो तसे आमचे अपराध तू क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत येऊन देऊ नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत। आमेन। आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत होत राहो, आणि सगळ्या विश्वासणाऱ्या लोकांनी म्हणावं आमेन आणि आमेन। प्रेज लॉर्ड। देवाची स्तुती असो। यावेळेस मी तुम्हाला एनकरेज करू इच्छितो प्रियांनो, की परमेश्वर महान आहे, तो जिवंत आहे, तो आमच्या प्रार्थना ऐकत आहे, आम्हा सगळ्यांना तो सुरक्षित ठेवत आहे। म्हणून आम्ही प्रत्येक जण प्रार्थनेत राहूया, एकमेकांसाठी प्रार्थना करूया, आपल्या देशासाठी प्रार्थना करूया, आणि विशेष म्हणजे कोरोनापासून मुक्तीसाठी प्रार्थना करत राहूया। देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो। प्रेज द लॉर्ड।